सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम। आज आपण 118 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। गेली 117 सत्संग आपण परमेश्वरांनी सांगितलेल्या धर्माचे तत्वज्ञान अभ्यासलं। जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर या अनादी पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितलं। त्याचप्रमाणे ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये परमेश्वरांनी अनेक विषय या जीवाच्या हितासाठी सांगितले। अनेक सद्भक्तांच्या निमित्ताने तत्वज्ञान सांगितलं, त्याचं आपण चिंतन केलं। आणि हा चिंतन करत असताना, हा अभ्यास करत असताना आपण का सत्संग घेतोय, का अभ्यास करतोय, काय समजून घेतोय, ती जाणीव झाल्यानंतर परमेश्वरांनी सांगितलेलं तत्वज्ञान ह्या जीवाच्या हितासाठी आहे, भल्यासाठी आहे। परंतु ते तत्वज्ञान जाणून ते कृतीवर जर नेलं, आपण आचाराकडे जर ते झुकवलं, तरच या जीवाचं हित आहे हे समजल्यानंतर किंवा याची जाणीव झाल्यानंतर, याचं चिंतन केल्यानंतर आपल्या लक्षात येतं। आणि त्यानंतर आपण परमेश्वरांनी सांगितलेल्या तत्वज्ञानानुसार जो सूत्रपाठ आहे, कलियुगाचा तत्वज्ञानातला जो ग्रंथ आहे, जो आपला तत्वज्ञानाचा मूळ ग्रंथ आहे, त्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने आपण आचाराचे सूत्राचं चिंतन केलं। आणि मागच्या सत्संगामध्ये आपण बघितलं की आचारामध्ये 289 सूत्र आहेत, त्यातले 238 237 सूत्रांचं आपण ज्या परिस्थितीत, ज्या व्यवस्थेत आपण राहतोय, मग ते संसार असेल, आणि या संसारामध्ये राहत असताना, भौतिक जगामध्ये जगत असताना सुद्धा परमेश्वराचं हे तत्वज्ञान आपल्याला कसं उपयोगी पडतं आणि ते आपण कसं करू शकतो याचं चिंतन केलं। खरं म्हणजे प्रत्येकाला धर्म हवा आहे, प्रत्येकाला धर्माचा अभिमान आहे, प्रत्येकजण धर्माचा अभिमान घेतोय। परंतु धर्म अभ्यासणारे, धर्माची जाणीव करून घेणारे आणि धर्माचे ऐकणारे मात्र खूप कमी असतात। त्याच्यासाठी परमेश्वर सांगतात विरळा नांदे, म्हणजे खूप कमी जे सद्भक्त आहे, खूप विरळ आहे, आणि ते जाणून त्या कृतीवर जाऊन आपलं स्वतःचं हित करून घेतात। म्हणून धर्मतत्वज्ञान अभ्यासणारी मंडळी, सद्भक्त जी आहे, हे खूप कमी दिसतात। अभ्यास करून त्यावरती कृतीला जाणारे खूप कमी आहे। श्रीमद भगवद्गीतेत सुद्धा परमेश्वरांनी, श्रीकृष्ण महाराजांनी स्पष्ट सांगितलंय की हे जे तत्वज्ञान आहे, हे अभ्यास करणाऱ्यांमध्ये हजारो लोक असतात, की काय आहे जाणून घ्यावं, समजून घ्यावं या उद्देशाने आलेले हजार लोक असतात। आणि त्या हजारातले खूप कमी लोक आहे की जे हे तत्वज्ञान समजून, उमजून, जाणून त्या कृतीवर जातात। म्हणजे हा दुर्मिळातला दुर्मिळ योग आहे, रहस्यातला रहस्य ज्ञान आहे। आणि हे रहस्य ज्ञान हे परमेश्वराकडूनच होऊ शकतं। बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडूनच। एखाद्या जीवाने खूप अभ्यास केला, तत्वज्ञान जाणलं, वाचन केलं, परंतु त्याचा जो उमट आहे, त्याचा जो बोध आहे, हा फक्त परमेश्वराकडूनच त्या जीवाला होऊ शकतो। आजच्या जगामध्ये आपलं हे जे साहित्य आहे, ब्रह्मविद्या शास्त्र, हे बाहेर सर्व भेटतंय, कारण लिपीतलं जे तत्वज्ञान आहे ते मराठीत प्रकाशन झालं। ते प्रकाशन होऊन अनेक दुकानांमध्ये ते विक्रीला आलं। त्यातून अनेक साहित्यिक असतील, काही शिक्षक असतील, काही अन्य लोक असतील, ते वाचन करतात, अभ्यास करतात। परंतु जसा आहे तसा परमेश्वरांनी सांगितलेल्या उद्देशानुसार ते तत्वज्ञान, त्याचा जो अर्थ आहे, हा कोणीतरी गुरूंकडून जर समजून घेतला तरच कळेल। अन्यथा ते तत्वज्ञान आपल्याला दुसरीकडे घेऊन जाईल आणि ते खूप मोठं नुकसान या जीवाचं होऊ शकतं। आणि म्हणून हे जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान समजून घेणं, ऐकून घेणं, त्यावरती चिंतन करणं आणि त्यानंतर आपल्याला त्याचा उमट होणं, ह्या प्रक्रियेतून आपल्याला जावं लागेल। आपण वाचलं, समजून घेतलं, जाणून घेतलं, लगेच आपल्याला कळालं आणि त्यातून आपल्याला परमेश्वर प्राप्ती झाली, असं कधी होत नाही। कोणती गोष्ट समजून जाणून घेतल्यानंतर ती करावं लागते आणि ती केल्यानंतर मग त्यातून जो फायदा आहे आपल्याला तो होत असतो। तसंच ब्रह्मविद्या शास्त्राचा आहे, परमेश्वराच्या धर्माचा आहे। जाणून घेणारे
समजून घेणारे, वाचन करणारे, अभ्यास करणारे खूप कमी लोक आहे. त्यातले त्यात 100% लोक धर्माचा अभिमान ठेवणारे पण आहे, परंतु धर्माचे ऐकणारे खूप कमी लोक आपल्याला दिसतील. धर्माचा अभ्यास करून त्या कृतीवर जाणारे खूप कमी आपल्याला दिसतील. मग आपण आता कशात मध्ये मोडतो हे आपण जाणून घ्यायचंय, आपण चिंतन करून समजून घ्यायचंय. कारण जोपर्यंत या जीवाला स्वतःचं हित समजत नाही, स्वतःचं हित तो जाणत नाही आणि आपलं हित कशात आहे हे जोपर्यंत त्याला कळत नाही, तोपर्यंत कोणताही जीव धर्माचा अभ्यास करत नाही. एखादा अभ्यास करायला लागेल तो कृतीवर जाणार नाही. कृतीवर गेला तरी त्याच्यात सातत्य राहील याची अजिबात गॅरंटी नाही. पण परमेश्वराचं तत्वज्ञान हे अगाध आहे, श्रेष्ठ आहे. ते जाणून उमजून त्या कृतीवर जाणं आणि त्या कृतीवर सातत्य ठेवून परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण त्याचा प्रयत्न आपला चालू ठेवणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. परंतु परमेश्वराची दया आहे. दया ह्या भावामुळं, दया ह्या गुणामुळं परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण करून जीवाला मायेच्या तमीभागातून बाहेर काढलं, स्वतः अवतार घेतला. जीवाला तत्वज्ञान द्यायचे म्हणून जीवासाठी होऊन आला. जीवाचे जीव धर्म देह धर्म स्वीकारले आणि वाडीवाडी फिरून जे योग्य जीव आहे, जे अधिकाराचे पात्रतेचे जीव आहे, जे आर्ततेचे जीव आहे, त्यांना तत्वज्ञान परमेश्वराने सांगितलं. आणि त्यांच्या निमित्तातून हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत पिढ्यानपिढ्या आलेलं आहे. परंतु हे आपल्यापर्यंत आलं म्हणजे परमेश्वराने आपल्यापर्यंत आणलं. ती परमेश्वराची कृपा आहे. जीवाला, प्रत्येक जीवाला ज्ञानपाळी परमेश्वर फिरवतात. प्रत्येक जीवाला या सृष्टीमध्ये आल्यानंतर बोध देतात. ज्यांनी तो बोध वाढवला, सांभाळला आणि ते ज्ञान समजून त्या कृतीवर गेला, तो परमेश्वराला प्राप्त झाला. अन्यथा हे बोध होऊन सुद्धा अनेक लोक बोध दवडतात. त्याला मात्र ही संधी परत या सृष्टीमध्ये भेटत नाही. ही संधीचा पात्रतेचा तो जो जीव आहे तो पुढच्या सृष्टीमध्ये त्याला ती संधी भेटत असते. आणि सृष्टी अतिदीर्घ म्हणजे हा जी संधी भेटली, हे जे आपल्याला आपल्यापर्यंत परमेश्वर कृपेने आलेलं आहे, हे परत भेटण्याची गॅरंटी नाही. कारण ही सृष्टी जाईल, ही सृष्टीच कधी जाईल कोणाला माहीत नाही. देवाने सुद्धा सांगितलंय का त्यांना अति दीर्घ सृष्टी सांगितली आहे. अनंत चौकड्याची एक सृष्टी आणि त्यानंतर परत जेवढी सृष्टी रचना तेवढीच संहार, त्याच्यानंतर परत परमेश्वराची प्रवृत्ती आणि त्या प्रवृत्तीनुसार परत दुसऱ्या सृष्टीची रचना आणि त्यात परत आपलं येणं आणि परमेश्वराचा बोध देणं. म्हणजे अवघडातली अवघड गोष्ट आहे, कल्पनाही करू शकत नाही. परंतु हे जोपर्यंत आपण जाणून घेत नाही, समजून घेत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनाचं जे गणित आहे ते आपल्याला सोडवता येणार नाही. हे गणितात बसवावं लागेल आपल्याला. का सृष्टी किती, कशी, केव्हा आपल्याला आज भेटलंय ते काय आहे आणि जर ते आपण सोडलं तर परत पुढं कधी भेटणार आहे, हे गणित जर आपण केलं तरच आपल्याला त्याची ओळख जाणीव होऊ शकते. आणि म्हणून धर्म समजून घेण्यापेक्षा, जाणून घेण्यापेक्षा, अभ्यासण्यापेक्षा त्या धर्मावरती आपण जाणं, त्या कृतीवरती आपण जाणं हे धर्माचं खरं लक्ष आहे. आणि आपल्या जीवनाचंही ध्येय तेच असायला पाहिजे. कारण त्याच्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होणार नाही. परमेश्वर प्रसन्न करायला आपल्याला क्रिया करावं लागेल. ती क्रिया कृतीची असेल, आचरणाची असेल, त्यागाची असेल. त्याच्याशिवाय परमेश्वर प्रसन्न होऊ शकत नाही. परमेश्वर प्रसन्नतेशिवाय या जीवाची मुक्ती होऊ शकत नाही. कारण ही अवघडातली अवघड जरी क्रिया असली, या आपण जेव्हा बोलतो, ऐकतो, वाचतो, आपल्याला ते खूप अवघड वाटतं. परंतु जेव्हा आपण प्रॅक्टिकली ते बघायला सुरुवात करतो, पाहायला सुरुवात करतो, समजून घ्यायला सुरुवात करतो आणि कृतीवर जाण्याला सुरुवात करतो, त्यावेळेस मात्र परमेश्वराने या जीवाची कुवत, योग्यता अयोग्यता ओळखून हे तत्वज्ञान सोप्यातलं सोपं करून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण आचाराचे जेव्हा सूत्र बघत होतो तेव्हा आपल्याला असं जाणवत होतं, समजत होतं की आपण हे करू शकतो. हा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये येतोय. परंतु हे एका वेळेस ऐकलं, एका वेळेस वाचलं, एका वेळेस केलं अशाने कधी होऊ शकत नाही. कारण आपण एकदा जेवण केलं म्हणजे आपलं संपलं असं होत नाही. आपण सकाळी जेवण करतो, संध्याकाळी जेवण करतो, परत दुसऱ्या दिवशी ते सातत्य आपण ठेवतो. म्हणून आपल्यामध्ये ती ताकद येत असते. त्या ताकदीतून आपण आपलं जीवन जगत असतो. कोणत्याही गोष्टीचं घ्या, पुन्हा पुन्हा ती करावं लागते, पुन्हा पुन्हा आपल्याला ते घ्यावं लागतं आणि त्यातूनच आपल्याला ती गोष्ट उमगत असते, समजत असते. तसं शास्त्र आहे, हे सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे.
परमेश्वराचं शास्त्र आहे, निर्गुण निराकार परमेश्वराचं शास्त्र आहे, तेवढंच मोठं आणि उंच असल्यामुळं तेवढ्याच योग्यतेने, तेवढ्याच अर्थतेने आणि तेवढ्याच प्रयत्नाने आपल्याला ते घेण्याचा हट्टास धरावा लागेल, तो प्रयत्न करावा लागेल, त्याच्यात सातत्य ठेवावं लागेल. तेव्हा मात्र आपल्याला ते काही अंशी, काही टक्केवारीने भेटू शकतं. परंतु प्रयत्न करी दैवाचे सहाय्य, जर आपण प्रयत्न केला तर ते नक्कीच आपल्याला भेटेल. आणि ह्या तत्वज्ञानाची एक असं वैशिष्ट्य आहे की हे तत्वज्ञान जर आपण अभ्यासाला सुरुवात करायच्या अगोदर अनेक अडचणी, कारण आपल्याला समजत नाही, कळत नाही, आवड नाही, ऊर्ध्वगतीचा तो विचार नाही, ते चिंतन नाही, तसं कोणी मार्गदर्शक भेटत नाही. परंतु जेव्हा करण्याची इच्छा बाळगतो, आपण करायला सुरुवात करतो, तेव्हा हे साऱ्या अडचणी, हे सारे प्रश्न परमेश्वर निकाली काढतात. योग्य मार्गदर्शक आपल्याला भेटून जातो. त्या वाचायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला शब्दाशा अर्थ कळायला सुरुवात करतो. शब्दाशा अर्थ कळाल्यानंतर आपल्याला त्याच्यात आवड, गोडी निर्माण होते. आणि ती आवड, गोडी निर्माण झाल्यानंतर आपोआपच आपण ऊर्ध्वगतीचं थोडं 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 कृतीवर जात असतो. आणि नंतर मात्र आपण मागं फिरून पाहत नाही, पुढं पुढं जात असतो. फक्त हे जात असताना, हा प्रवास करत असताना परमेश्वराने जे संभाव्य धोके आपल्याला सांगितलेले, जड चेतन पदार्थाचे, हिंसेचे, विकाराचे, विकल्पाचे, स्वभावाचे, या धोक्यांपासून मात्र सावध आपल्याला परमेश्वराने केलेले. ती सावधानता आपण बाळगत बाळगत जर आपण पुढे जात राहिलो तर नक्कीच परमेश्वराची प्राप्ती आपल्यापासून खूप दूर नाहीये, हा आत्मविश्वास आपल्याला बळावेल. परंतु हे करत असताना आपल्या जीवनाचं जसं नियोजन आपण भौतिक जगाचं करतो, तसं आध्यात्मिक जीवनाचं सुद्धा नियोजन आपल्याला करावं लागेल. फक्त सत्संग ऐकतोय, वाचन करतोय, कोणीतरी सांगतंय, कधीतरी वेळ आहे म्हणून आपण ऐकतोय, त्याला अर्थ नाहीये. ती सिरियसता, ती आपल्या मनामध्ये ती भावना, ती जर दृढ झाली आणि ती पक्की झाली तरच आपण त्या कृतीवर जाण्याचा प्रयत्न करू. त्या कृतीवर गेल्यानंतरच आपल्याला त्यातली गोडी निर्माण होईल. कारण एखादा पदार्थ आहे, तो नुसता बघत असल्याने आपल्याला त्याची चव कळणार नाही, त्याची गोडी आपल्याला लागणार, तो खावा लागेल. आणि तो खाल्ल्यानंतर मग आपली त्याची गोडी निर्माण होऊन मग ती आपण खाण्याचा प्रयत्न करत असतो किंवा आपल्याला ते हवंसं वाटत असतं. तसंच हे अध्यात्म जीवन आहे, अध्यात्म शास्त्र आहे, अध्यात्म अभ्यास आहे. ते जर आपल्याला कळायला सुरुवात झाली, समजायला सुरुवात झाली, तर त्यात आपोआपच गोडी निर्माण होते. आणि ती गोडी निर्माण झाल्यानंतर आपण त्यात परत सातत्य ठेवून ते जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या कृतीवर जाण्याचा प्रयत्न करतो. कृती अत्यंत महत्वाची. आचार्य तयाचा धर्म परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. हे तत्वज्ञान आपण बऱ्याच सत्संगामध्ये अभ्यासलेलं आहे. बरेच सद्भक्त क्रमाक्रमाने सत्संग ऐकतात, प्रतिक्रिया देत असतात आणि परत परत 2-2 वेळा, काहींची 3-3 वेळा रिव्हिजन चालू आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा आपण ते ऐकू त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्यातलं जी गोडी, त्यातलं जे समज आहे, त्यातली जी जाणीव आपल्याला होत असते. मी जेव्हा अभ्यास करत होतो, अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेस काही कळत नव्हतं, परंतु आवड, इच्छा आणि जाणून घेण्याची चिकित्सा, सूत्रपाठ वाचायला सुरुवात केली, कळत काहीच नव्हतं, पण वाचत राहिलो, त्यातले काही कळायचं, काही नाही कळायचं. नंतर मग ते प्रकरणवश काही साधू संतांकडून मार्गदर्शन भेटलं, मार्गदर्शन घेत राहिलो. मग लीळाचरित्र, मग दृष्टांत, असा अभ्यास करता 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 मला एक वेळ असं वाटलं की आपलं तर सर्व वाचन झालं, पण कळालं काय, पदरात काय पडलं. याचं जेव्हा मी चिंतन केलं तेव्हा पदरात काहीच नव्हतं, पदरात काहीच पडलेलं नव्हतं. तेच मी मग काही साधू संतांकडून समजून घेतलं, जाणून घेणं, आजही ती प्रक्रिया कंटिन्यू चालू आहे. आणि एक वेळ अशी आली का आज मला असं जाणवतंय का सारं आयुष्य जरी अभ्यासाला गेलं तरी 1% आपण अभ्यास करू शकू का नाही, ही शंका निर्माण झाली. कारण जेव्हा त्या पाण्याची पातळी, खोली आपल्याला कळते तेव्हाच आपल्याला लक्षात येतं की आपण यात उडी मारल्यानंतर याच्यात आपण पोहू शकू का नाही किंवा त्याचा आपल्याला आस्वाद घेता येईल का नाही. बाहेर उभं राहून आपण त्याचा अंदाज करू शकत नाही. आणि म्हणून जेव्हा मी परत वाचायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या वाचण्यापेक्षा दुसऱ्या वाचण्यातून जो समज आहे, जे कळण्याची जी टक्केवारी ती वाढली, जी आवड आहे ती आपोआप जास्त वाढली. आणि म्हणून परत परत वाचावं असं वाटतं, परत परत नोट्स काढाव्याशा वाटतात, परत परत ते जाणून घ्यावं असं वाटतं, ते प्रचितीला येतंय का नाही हे समजून घ्यावं असं वाटतं. अनेक साधू संतांकडून एकच वचन समजून घेण्याची इच्छा निर्माण होते. या साधू संतांना काय प्रचिती, दुसऱ्या साधू संतांना काय प्रचिती, ही भूक वाढत जाते.
जेव्हा तुमची भूक वाढेल, जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात कराल, जेव्हा काही अंशी आपण कृतीवर जाण्याची इच्छा बाळगाल, तेव्हा आपण परमेश्वराचे भक्त आणि दैवराटीचे भक्त म्हणू शकतो आपण स्वतःला. अन्यथा नुसतंच अन्य लोक धार्मिकता करतात, दुष्टपर करतात, काहीतरी अपेक्षेने काहीतरी स्वार्थाने करतात, तशीच आपण करतो. त्यांच्या भक्तीत आणि आपल्या भक्तीत काही फरक नाही. आणि म्हणून जेव्हा आपण हे आचाराचे जे सूत्र बघितले त्यावेळेस आपल्याला याची जाणीव नक्कीच झाली असेल. अभ्यास करण्याचा सतत प्रयत्न ठेवत चला. कळो का न कळो हट्ट धरा. साधू संत येत असतात, त्यांच्याकडून समजून घ्या. एकच सत्संग 2-2 वेळा 4-4 वेळा ऐकल्यानंतर त्यातला जो विषय आहे त्या विषयाचं गांभीर्य आपल्याला लक्षात येत असतं. आणि स्वतः जोपर्यंत प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही करू शकत नाही किंवा करत नाही तोपर्यंत मात्र काहीच कळणार नाही. मी सांगतोय, तुम्ही ऐकताय, साधू संत सांगताय, ते ऐकताय, काहीच नाही. जेव्हा तुम्ही स्वतःहून वचनाचा अर्थ, त्या वचनाचं प्रकरण व लीळा चरित्रामध्ये बघायला सुरुवात करा. किती नंबरची लीळा आहे, परमेश्वराने कोणत्या ठिकाणी कोणत्या भक्तांकरवी हे सूत्र सांगितलंय, कोणत्या अर्थाने कोणत्या उद्देशाने सांगितलंय, हे जेव्हा प्रॅक्टिकल तुम्ही करायला सुरुवात कराल त्याच वेळेस मात्र त्यातलं जे थोडंफार ज्ञान आहे, थोडीफार समज आहे आपल्याला यायला सुरुवात होती. कारण ती अर्थता आपली वाढते. आणि ती अर्थता जशी वाढेल तसं परमेश्वराचं साह्य, परमेश्वराचा बोध शक्तीचं जे उमट आहे तो आपल्याला होत असतो. आणि ही प्रचिती आपल्याला येत असते, अनेक सद्भक्तांना येत असते, ते प्रतिक्रिया कळवत असतात. परंतु तो हट्ट सतत सातत्य ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, आता सर्व संपलं, सर्व अभ्यास झालाय आणि मग आता करण्याची गरज नाही, अशी जर भावना ठेवली तर हे कर्पूर कजलिकावत हे शास्त्र आहे. तसं कापूर असतो, आपण जाळल्यानंतर तो कापूर संपतो पण खाली काहीच उरत नाही. जसं बाकीची गोष्ट आहे, मग त्याच्यामध्ये काहीतरी अंश आपल्याला जळाल्यानंतर दिसतो, आपल्याला अनुभवास येतो. तसं कापुराचं काहीच होत नाही, काहीच राहत नाही. अशाच पद्धतीनं जर याच्यामध्ये जर गॅप पडला तर ते जे शास्त्र आहे ते आपल्याला विसर पडतो, आपल्यातून निघून जातो. आणि असे कितीतरी सद्भक्त मला भेटत असतात, साधू संत सुद्धा भेटत असतात. काही साधू संतांना मी सहज दंडोत घातले, बाबाजी असं असं प्रश्न आहे, असं असं वचन आहे. काहींनी अत्यंत बिनधास्तपणे आणि अत्यंत मोकळ्या मनाने कबुली दिली. का आम्ही नवीन नवीन युवक वर्गात तारुण्यात होतो, सूत्रपाठ पाठांतर करत असताना एका दिवसात 20-20 सूत्र पाठ करायचे. बाबाजींनी दिलेलं जे स्थळाचे टीका आहे त्या पाठ करायच्या. त्यावेळेस ते वय होतं, त्यावेळेस ती एक धारणा होती आणि आवड होती, त्यावेळेस आम्ही ते अभ्यास करायचा. परंतु कालानुक्रमे नंतर या व्यावहारिक जगामध्ये आल्यानंतर, मार्गातून अभ्यास करून आपल्या गुरूंनी आपल्याला बाहेरचा अनुभव घ्यायला सांगितल्यानंतर त्या शास्त्राकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. आणि म्हणून ह्या गोष्टी आता तुम्ही विचारलं ना आम्हाला लगेच सांगता येईल असं नाही. आम्हाला ते बघावं लागेल, मग लीळाचरित्रात बघावं लागेल, सूत्रपाठात बघावं लागेल. ते बघितल्यानंतर मग घेईजे घोकीजे काळे करून उपयोगात आहे, त्यावेळेस घेतलेले घोकलेलं ते मग लक्षात येईल आणि मग आम्ही तुम्हाला सांगू शकतो. तर हा जो गॅप आहे हा आपण सुद्धा अनुभवायचा असतो आणि आपण अनुभवत असतो. थोडासा सांसारिक जगामध्ये थोडंसं गुंतलं, कामामध्ये थोडंसं वेळ लागली आणि त्यातून आपण विसर पडत असतो. म्हणून त्याच्यामध्ये सातत्य आपण ठेवलं पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टी सातत्य ठेवतो, जेवणात ठेवतो, आंघोळ करण्यात ठेवतो, कामात ठेवतो, झोपण्यात ठेवतो, प्रत्येक गोष्टी सातत्य ठेवतो. थोडासा तरी त्याच्यामध्ये बिघड झाला तर आपलं शारीरिक यंत्रणा बिघडते, मानसिक यंत्रणा बिघडते. तसं शास्त्रीय यंत्रणा जी आहे, आपले आध्यात्मिक जीवन जे आहे, ती न बिघडण्यासाठी याला सुद्धा सातत्य ठेवावं लागेल. मग ते खूप जास्त नाही, दररोजचं एक पान वाचायचं, दररोजचं एक वचन, दररोजची एक लीळा तरी वाचायची. ती जी लिंक आहे ती चालू ठेवायची. चिंतन केलं पाहिजे. दररोजचा एक सत्संग नाही ऐकता येत, त्यातले काहीतरी मर्म, काहीतरी नोट्स, काहीतरी आपण जर त्याच्यात लागून राहिलो तर नक्कीच त्यातून आपण बाहेर पडत नाही. आणि म्हणून आपल्याला याची आवड निर्माण झालेली आहे, त्याचं सातत्य आता ठेवणं गरजेचं आहे. एखाद्या लेवलवरती, एखाद्या अवस्थेवरती आपण गेल्यानंतर ती अवस्था परत टिकवण्यासाठी परत कष्ट घ्यावं लागतं. आता आपण त्या अवस्थेपर्यंत आलेलो आहे तर ते टिकवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. आणि तो प्रयत्नाची सातत्य जर आपण असंच ठेवलं तर नक्कीच परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने हे जे आपण पाहिलेलं स्वप्न आहे किंवा आपल्या जीवनाचं जे ध्येय, हे परमेश्वराने ज्याच्यासाठी सृष्टी निर्माण केली, ज्याच्यासाठी आपल्याला
सृष्टीत आणण्यासाठी परमेश्वराने अवतार घेतलाय, त्या मिशनमध्ये आपण भाग घेतला, त्या मिशनपर्यंत, त्या मिशनमधून आपण त्या ध्येयापर्यंत जाण्यास आपल्याला वेळ लागणार नाही. म्हणून आपल्याला हे अभ्यास करण्याचं जे आवड आहे, ते आवड आता आपल्यात व्यसनात गेली पाहिजे, ती व्यसन लागलं पाहिजे. परमार्ग तुमचं जीवन किंगा, म्हणजे जोपर्यंत आपण त्या व्यसनाच्या अनुषंगाने, जसं एखाद्याला व्यसन असतं ते झाल्याशिवाय ते त्या वेळेत ते नाही भेटलं तर तो अस्वस्थ होतो, तसं आपल्याला अस्वस्थ वाटलं पाहिजे. अरे आज आपण 2 पानं 4 पानं, 1 लीळा, 1 सूत्र, दृष्टांत काहीतरी ऐकलं नाही, काहीतरी वाचलं नाही, काहीतरी कोणाकडून विचारलं नाही, असं अस्वस्थ झालं पाहिजे. जेव्हा अस्वस्थ आपण होऊ आणि त्याची आवड, त्याची गोडी आणि त्याच्यात सातत्य ठेवण्याचा आपण प्रयत्न करू, तेव्हाच मात्र आपण खऱ्या अर्थाने दैवराटीचे, खऱ्या अर्थाने परमेश्वराचे भक्त म्हणायला योग्य होऊ शकतो. आणि परमेश्वराची तीच या जीवाकडून अपेक्षा आहे, त्या अपेक्षेत आपण उतरू शकतो. आज आपण मागच्या सत्संगामध्ये आचार हा प्रकरणाचं जे वचन आहे, 238 वचनं जे आपण करू शकतो याचं चिंतन केलेलं आहे. आता आपण पुढच्या टप्प्यापर्यंत जाणार आहे, पुढच्या स्टेपला जाणार आहे. आचार मालिका आपण बघणार आहे आणि आचार मालिकेतले कितीतरी सूत्र आपण करू शकतो याची जाणीव आपल्याला होईल. जसं 289 पैकी 51 सूत्र फक्त आपण करू शकत नाही, मग ते काही तपस्विनींच्या अनुषंगाने सांगितले, काही भिक्षेच्या अनुषंगाने सांगितलेले, काही माहितीच्या ज्ञानाच्या अनुषंगाने सांगितले, काही विचाराच्या अनुषंगाने सांगितलेले, परंतु 237-38 सूत्र आपण करू शकतो याची जाणीव आपल्याला झाली. आणि ती जाणीव आपल्याला झाल्यानंतर आपण त्याची सूची करून त्याच्यावरती सातत्य ठेवणं हे आता आपलं काम आहे. परमेश्वर देऊन उतराई होतात, परंतु जे कर्तव्य त्याच्यावरचे सातत्य ते आपल्याला ठेवायचं आहे. त्या आपल्याला ठेवून आपल्याला त्याचं मर्म कळून समजून त्यातून आपलं हित आपल्याला करून घ्यायचं आहे. परमेश्वराने तर सर्वच आपल्याला दिलंय, करून ठेवलेलं आहे, सांगितलेलं आहे, करायला लावलेलं आहे, करून दाखवलेलं आहे. आता मात्र आपली पाळी आहे आणि आपली वेळ आहे, ती वेळ ज्यांनी पकडली त्याला मात्र परमेश्वर प्राप्त होईल. आचार मालिकेतलं आपण पहिलं सूत्र बघतोय. सूत्र अत्यंत सुंदर आहे, अत्यंत छोट्या प्रसंगानुरूप परमेश्वराने आपल्याला सांगितलं, पण त्याचं जे मर्म आहे, त्याचा जो आवाका आहे तो खूप मोठा आहे. स्वातंत्र्य मोक्ष, पारतंत्र्य हा बंध. स्वातंत्र्य हा मोक्ष आहे, म्हणजे मोक्षाची व्याख्या परमेश्वराने सांगितलेली आहे. अनेक व्याख्येपैकी ही एक व्याख्या आहे आणि ती अत्यंत सुंदर आहे. प्रसंग छोटा जरी असला परंतु त्याच्यातलं जे तत्वज्ञान आहे ते परमेश्वराने आपल्याला खूप खोलवर सांगितलेले आहे. स्वातंत्र्य हा मोक्ष. मोक्ष मोक्ष लोक म्हणतात, परमेश्वर प्राप्ती, कोणी परमेश्वर आनंद. तर मोक्ष जो आहे जीवनमृत्यूच्या बाहेर नेणारा, जीवनमृत्यूच्या बाहेर काढणारा आणि परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात न आणणारा जो मोक्ष आहे तो म्हणजे काय? स्वातंत्र्य हाच मोक्ष आहे परमेश्वराने सांगितलाय. मग ती स्वातंत्र्य कशी? कारण स्वातंत्र्य जरी असली तर त्या स्वातंत्र्याचा जर मर्यादा ओलांडली तर तो स्वैराचार होतो. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते, त्या मर्यादेत आपण ही स्वतंत्रता उपभोगायची असते किंवा स्वतंत्रतेने आपण साधना करायची असते. आणि ती स्वतंत्रता आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये किंवा या व्यावसायिक जीवन असेल याच्यामध्ये जगत असताना, भौतिक जगामध्ये असताना ही स्वतंत्रता मिळवणं हे खूप अवघड आहे. कारण आपण कशाच्या तरी बंधनात असतो. कुटुंबाची जबाबदारी असते, कुटुंबाच्या जबाबदारीच्या बंधनात असतं, जबाबदारीतून समाजामध्ये वागायचं असतं, व्यवहाराच्या दृष्टिकोनातून आपल्याला राहायचं असतं. याचे खूप बंधन आहे. त्याच्यामुळं वेळेचं बंधन, राहण्याचं बंधन, वागण्याचं बंधन, बोलण्याचं बंधन, या बंधनातून बाहेर पडणं म्हणजे स्वतंत्रतेने आपल्याला ते करायला भेटणं, स्वतंत्रतेने आपल्याला ते करता येणं हाच मोक्ष आहे. कारण ज्यावेळेस तुम्हाला ती स्वतंत्रता असेल त्याच वेळेस तुम्ही अभ्यास कराल, त्याच वेळेस तुम्ही आचार कराल, त्याच वेळेस तुम्ही क्रिया कराल, कृती कराल, काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल. पण बंधन असेल तर त्या बंधनातून आपण धार्मिकता सक्षमपणे, समर्थपणे पाळू शकत नाही. आणि याचे वेळोवेळी, क्षणोक्षणी, पावलोपावले अनुभव आपल्याला येत असतात. माझ्या जीवनाचा अनुभव जर सांगायचा म्हटला तर एकत्र कुटुंब, शेतकरी कुटुंब आणि एकत्र कुटुंबामध्ये स्वातंत्र्यता मिळवणं हे अवघडातली अवघड गोष्ट आहे. आणि ह्या वचनाचा परिणाम किंवा त्याची जाणीव किंवा त्याचा उमट मला त्यावेळेस झाला. त्यावेळेस असं मला वाटलं की आपण काहीतरी विचारातून, तत्वज्ञानाचा आधार घेऊन आपण बाहेर पडलं पाहिजे आणि मग आपल्या पद्धतीनं आपण व्यवसाय करणं, आपल्या पद्धतीनं आपलं जीवन जगणं, आपल्या पद्धतीनं आपला अभ्यास करणं,
जेव्हा वेळ भेटेल त्या पद्धतीनं आपण ते प्राप्त करणं, ही वेळ पकडण्यासाठी स्वतंत्रतेची अत्यंत गरज आहे. ही जाणीव जेव्हा झाली तेव्हा माझ्या जीवनाला खूप मोठा आकार प्राप्त झाला आणि इथपर्यंत पोहोचलो. अजून खूप पुढं आपल्याला जायचंय, ते सुद्धा खूप मोठं आव्हान आहे. परंतु परमेश्वर कृपेने तुमच्या सर्वांच्या शुभचिंतनाने, आपण प्रत्येकाच्या शुभचिंतनाने एकमेकाचं आव्हान प्राप्त करण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत जावं आणि आपला प्रयत्न मात्र तो चालू ठेवावा. स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंध. म्हणजे जीव, देवता, स्वभाव, इंद्रिय, मन यांच्या अधीन न होता, यांच्या बाहेर पडून, यांचं अधीनत्व नाकारून जेव्हा आपण अध्यात्माच्या अनुषंगाने साधना करायला सुरुवात करतो, त्याच वेळेस परमेश्वर प्राप्तीचा हा जो मोक्षाचा अनुभव आहे तो आपल्याला प्रचितीला येऊ शकतो. अन्यथा ती प्रचिती जी आहे ती आपल्यापासून खूप दूर आहे, खूप लांब आहे. आपण धर्माचे आहे, अभ्यास करतोय किंवा ते समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण ते प्रचितीला जर येत नसेल तर आपल्यापासून परमेश्वराची प्राप्ती ही खूप दूरवर आहे असं समजावं. आणि ही अध्यात्माची प्रचिती ही स्वातंत्र्यातून आपल्याला प्राप्त होत असते. एकदा असंच एके दिवशी रानाईसा आणि लखुबाईसा स्वामी दर्शनाला येतात. दर्शन घेतल्यानंतर जी रानाईसा आहे तिथेच थांबते, म्हणजे देवाजवळच थांबते, आणि लखुबाईसा थोडी बाहेर निघून जाते, काही कामानिमित्त, काही व्यापारानिमित्त. तर बराच वेळ झाला तरी त्या येत नाही. भोजनाची वेळही टळून जाते, पण लखुबाईसा मात्र येत नाही, तिचा पत्ता नसतो. आणि रानाईसा पण जेवलेली नसते. म्हणून स्वामी तिला म्हणतात, बाई तुम्ही जेवण का करत नाही, तुम्ही जेवण करून घ्या. त्यावेळेस तिची अडचण किंवा तिचं जे प्रॉब्लेम्स आहे ती परमेश्वराला सांगते की जी मी रोतस्थ आहे जी, आणि आमची जी शिदुरी रानाईसाची आणि माझी, लखुबाईसाची आणि माझी, ही एकत्रच आहे. आणि त्यामुळे ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मला जेवता येणार नाही. ती आली का मग मात्र आम्ही दोघी बरोबरच जेवण करू, असं तिनं तिचं स्पष्टीकरण दिलं. पण परमेश्वराने या छोट्याशा प्रसंगानुसार खूप मोठं तत्वज्ञान तिच्या निमित्ताने आपल्याला सांगितलंय की बाई, स्वातंत्र्य हा मोक्ष आहे म्हटले, पारतंत्र्य हा बंध आहे म्हटले. मोक्ष मार्गीयांनी म्हणजे साधकांनी, परमेश्वराच्या साधकांनी, आणि ज्याला मोक्ष हवाय, ज्याला परमेश्वराची प्राप्ती हवी, परमेश्वराची आनंद हवाय, ज्याला स्वतःची मुक्ती करून घ्यायची, त्यांनी स्वतंत्रतेने ही जी साधना आहे, ही परमेश्वराची भक्ती आहे, हे करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एकला चलो रे अशा पद्धतीनं जर तुम्ही किंवा आपण ही साधना करत राहिलो तर नक्कीच आपल्याला ती प्राप्ती होईल. नाहीतर आपण सुद्धा बंधनात असतो. सत्संग होईल, मग ऐकू, 4 लोक येतील, मग चर्चा करू, मग त्यांनी सांगितलं तर ऐकतच आपल्याला समजेल, कळेल. अशा पद्धतीनं ह्या गोष्टीत जर आपण अडकलेलो असेल, किंवा छोट्या छोट्या गोष्टीनं करण्याची इच्छा आहे परंतु वेळच नाहीये, करण्याची इच्छा आहे परंतु योगच नाहीये, करण्याची इच्छा आहे परंतु अधिकारच नाहीये, मी तसं जोडलेलंच नाहीये, या ज्या पारतंत्र्याच्या ज्या गोष्टी जर आपण करत राहू आणि ती मानसिकता जर तशी आपण केलेली असेल तर नक्कीच आपल्याला परमेश्वर प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून स्वतंत्रता, कारण आपण होकारात्मक विचार केला पाहिजे की सृष्टी निर्माण केली परमेश्वराने, या सृष्टीत आपल्याला बाहेर काढलं, मायाच्या तविभागातून बाहेर काढल्यानंतर कर्मभूमीमध्ये जन्माला घातलं, मनुष्य जीवनात जन्माला घातलं. नुसतं मनुष्य जीवनातच जन्माला नाही घातलं तर गंगा तीरावर जन्माला घातलं, की ज्या गंगा तीरावरती परमेश्वराने आपल्या अवतार कार्याचा वास केला, अवतार कार्याचं कार्य केलं. त्या परमेश्वराच्या कृपेने आपल्याला बोध झाला. बोध झाल्यानंतर हे तत्वज्ञान आपल्याला कळालं, आणि तरीही आपण जर अशा गोष्टी करत असेल पारतंत्र्याच्या किंवा अधीनतेच्या, तर मात्र हे भेटून आपल्याला काही उपयोग झाला नाही. म्हणून आपण होकारात्मक विचार केला पाहिजे. जे आपल्याकडे नाहीये त्याचा विचार न करता जे आहे ते खूप मोठं आहे, आणि त्याचा कसा उपयोग करून आपल्याला परमेश्वराच्या या साधनेमध्ये यशस्वी होता येईल, अशा पद्धतीनं याच्यावरती आपण चिंतन केलं पाहिजे. याच्यावरती भरपूर किती चिंतन केलं तरी कमीच आहे. पण पारतंत्र्य हा बंद आहे, म्हणजे बंधनात पाडणार आहे, बंधनात पाडणार आहे. त्या पारतंत्र्यातून हा जीव, नाहीतरी आपण पारतंत्र्यातच आहे. जन्ममृत्यूच्या फेऱ्यात असणं म्हणजे पारतंत्र्यातच आहे, किंवा कशाच्या तरी अधीन राहून आपण जीवन जगतोय. कोणत्याही प्रकारची स्वतंत्रता नाहीये. ही पारतंत्र्यता आपल्या परमेश्वराच्या भक्तीला, परमेश्वराच्या प्राप्तीला
घातक आहे आणि ती स्वतंत्रता आपण आपल्या मानसिकतेतून, आपल्या कृतीतून, आपल्या विचारातून मिळवली पाहिजे. आपण नियोजन केलं पाहिजे. ते नियोजन केल्यानंतरच आपल्याला त्याचे स्वतंत्रतेचा अनुभव किंवा अनुभूती भेटेल आणि त्यातून आपण ती गोष्ट करू शकतो. प्रत्येक मनुष्याला काम असतं, प्रत्येकावरती जबाबदारी असते, प्रत्येकाला ते काम करावंच लागतं. प्रत्येकाकडे वेळ नसतो, वेळ काढावा लागतो. ज्याला खूप काम आहे त्याच्याकडे वेळच वेळ असतं, ज्याला काहीच काम नाही त्याच्याकडे मात्र काहीच वेळ नसतो. हे बी आपण समजून जर घेतलं तर आपण कोणत्यामध्ये मोडतो हे जर चिंतन केलं, लक्षात घेतलं, तर नियोजनबद्ध आपण जर जीवन जगायला सुरुवात केली तर नक्कीच शास्त्राभ्यास आपण करू शकतो. आपण आचाराचं पहिलं सूत्र लक्षात घ्या. आता आचाराचं जे पहिलं सूत्र आहे, स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियांचा संबंध तो विशेष त्याज्य, हे सूत्र हे बंधनात टाकणार आहे. आणि आचार मालिकेचं पहिलं सूत्र स्वातंत्र्य मोक्ष पारतंत्र्य बंध. पारतंत्र्य कशाचा? तर स्वग्राम, स्वदेश किंवा स्वसंबंध याचं पारतंत्र्य. त्यातून आपल्याला स्वतंत्र व्हायचं आणि स्वतंत्र्य मोक्ष परमेश्वराने सांगितलंय. त्यातून ती स्वतंत्रता जर आपण मिळवली आणि त्यातून बाहेर पडलो तरच मात्र आपल्याला परमेश्वर प्राप्तीचा हा रस्ता कापता येईल, त्या रस्त्यावरती आपल्याला प्रवास करता येईल. म्हणून हे सूत्र अत्यंत महत्वाचे. पहिले सूत्र जर आपण लक्षात घेतलं, मग आचार असेल, आचार मालिकेचा असेल, विचार असेल, विचार मालिकेचे असेल, पहिले सूत्र ते लक्षात घ्या. शेवटचे सूत्र म्हणजे पहिले सुरुवात कशी केली, शेवट कसा केलाय, याचं नियोजनबद्ध अत्यंत सुंदर असं आपल्या पूर्वजांनी, परमपूजनीय केशवदासांनी जी बांधणी केली आहे, अत्यंत सुंदर. फक्त त्यातलं मर्म आणि त्यातलं तत्वज्ञान आपल्याला कळालं पाहिजे, तेव्हाही लक्षात येईल ही सुंदरता, ही गुंफण कशा पद्धतीने केलेली आहे आणि किती त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची त्रुटी, चुकीचा तर विषयच नाही पण त्रुटी सुद्धा ठेवलेली नाहीये, आपल्याला आढळत नाही. परंतु त्यातून चुका, त्यातून त्रुटी पाहणारे जे जीव आहे, ते दोषदर्शिका जे जीव आहे, ते मात्र परमेश्वर प्राप्तीच्या अडथळे निर्माण करतात. परमेश्वर प्राप्तीला आपल्यालाच आपल्या रस्त्यामध्ये दगड टाकतात, हे मात्र नक्की. कारण आहे असे लोक भरपूर, काही सूत्रामध्ये हे सूत्र असायला पाहिजे होतं, हे घुसडवलंय, हे काढलंय, हे मागं पाहिजे होतं, हे पुढं पाहिजे होतं, हा शब्द चुकीचा आहे, असे म्हणणारे भरपूर आहे. आणि त्यांचे जे अधिकार, योग्यता, पात्रता आहे याचं चिंतन त्यांनी न केल्यामुळं, योग्य व्यक्तीकडून, योग्य गुरूंकडून ते समजून न घेतल्यामुळं त्यांच्यामध्ये कन्फ्युजन आहे. परंतु परमेश्वराचं जे सूत्र आहे, परमेश्वराचं जे सूत्रपाठ आहे किंवा तत्वज्ञान आहे, ते तंतोतंत योग्य, सरळ, पारदर्शक आणि स्पष्ट आहे. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या त्रुटी नाहीये. ही मानसिकता आपली झाली पाहिजे. कारण परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान, त्याची चुकी काढण्याची योग्यता, पात्रता तरी आहे का? अभ्यास करायची योग्यता नाही, वाचण्याची योग्यता नाही, तेव्हा चुक्यान त्रुटी काढण्याचा विषयच येत नाही. तरी आपण काढत असेल तर त्या जीवाचा तो प्रसव समजावा. कारण परमेश्वराच्या लीळाचरित्राच्या, या परमेश्वराच्या आपण सांगितल्या तत्वज्ञानामध्ये जर गेलो तर कितीतरी असे जीव होते परमेश्वराच्या सन्निधानात. म्हणजे मार्कंड असेल, सारंग पंडित असेल, दादोस असेल, छडदोबा असतील, असे कितीतरी. नंतर नंतर परमेश्वरावरती काही अडचणी निर्माण करणारे महादाश्रम असेल किंवा त्या राजाचे काही प्रधान हेमंत पंडित वगैरे असतील, तरी हे पण जीवच होते. परमेश्वराने त्यांना वेळोवेळी जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला, समजून सांगण्याचा प्रयत्न केला, स्वतःचं परमेश्वरत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, काही चमत्काराच्या माध्यमातून, काही निरूपणाच्या माध्यमातून, काही समजावण्याच्या माध्यमातून. परंतु त्यांची ती ओढच जर आलेली आहे, ते जर तिथं जाणारच आहे, तर त्याला परमेश्वर सुद्धा काही करू शकले नाही. तशा पद्धतीची काही जीवाची ती धारणा होण्याच्या पाठीमागं त्यांचा अनाधिकार असतो. परंतु त्यापासून आपण सावध झालो पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला नाही समजत आहे किंवा एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला संभ्रम निर्माण झाला किंवा गैरसमज निर्माण झाला किंवा एखाद्या विषयावरती आपल्याला काहीतरी शंका निर्माण झाली, तर ती पहिल्यांदा आपण 2-4 भिक्षुकांकडून, जोपर्यंत आपलं मन भरत नाही, आपलं समाधान होतं, ते समजून घ्यावं, जाणून घ्यावं, नंतर चिंतन करावं. मला एक माझा अनुभव सांगतो मी. सहज माझ्या मनात एक शंका आली कधीतरी, की पहिले तर काही कपडे साधू संतांचे नव्हते, परमेश्वराला उत्तरपंथी जाण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आणि परमेश्वर उत्तरपंथाला गेले. त्यानंतर आचार्यांनी हा मार्ग उभा केला, सांभाळला आणि हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत आणण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न किंवा त्यांचं जे कर्तव्य ते करायला सुरुवात केली. कालानुक्रमे एक स्मृती मला वाचनात आली की मागच्या सत्संगामध्ये आपण ती घेतली पण. काही साधक भिक्षेला जातात, तिथं चोरी झालेली असते,
त्यातून त्यांच्या जीवावर बेततं ते आचार्यांना कळतं आणि मग आचार्यांनी एक ड्रेस कोड असावा म्हणून तेव्हा ड्रेस कोड सुरू झाला. जर ड्रेस कोड तेव्हा सुरू झालाय याचा अर्थ परमेश्वरांनी ड्रेसविषयी म्हणजे कपड्याविषयी काही सांगितलेलं नाही, तरी मग तारुवा सारुवा सारखे कपडे असावे असं जे सूत्र आहे, व्हावे असं जे सूत्र आहे ते आलं कसं काय? हे कोणी घुसडवलं तर नाही किंवा चुकीचं आणि हे जे लोक म्हणतायत त्याला ते खरं तर नसावं अशा मनात शंका यायला लागल्या. परंतु मी वेळीच सावध झालो. काही साधू संतांना विचारलं तर तो प्रसंग बघितला, ते प्रकरणवश बघितलं, तेव्हा लक्षात आलं का काही प्रसंगानुरूप परमेश्वराने सांगितलंय कपड्याचं काही नाही, अंग झाकावं कसं असावं तर त्याच्यासाठी असं विशिष्ट काही असा कलर पाहिजे, विशिष्ट असंच पाहिजे तसंच पाहिजे असं नाहीये. अंग झाकण्याच्या उद्देशाने कपडा असावा, तो मागून घ्यावा, परत कोपीन धारण करावं म्हणजे नग्न असू नये अशा उद्देशाने ते सांगितलेले. याचा अर्थ ते चुकीचं नाही किंवा अयोग्य नाही किंवा कुणीतरी घुसडवलंय असं होत नाही. ही जेव्हा माझी शंका निघून गेली, मी समाधानी झालो आणि मग प्रत्येक सूत्राकडे मी त्या दृष्टिकोनातून बघायला लागलो का अरे आपल्या मनात ही शंका आली, ही शंका ठीक आहे चिकित्सक वृत्तीने आली, परंतु ती समजून घेणं जाणून घेणं तेवढं गरजेचं आहे. पण जर यदा कदाचित दुसरी बाजू बघा ती मी साधू संतांकडून गुरुजनांकडून समजून घेतलं नसतं, प्रकरणच बघितलं नसतं, त्याच्यावरती चिंतन केलं नसतं, त्याच्या आजूबाजूचे सूत्र बघितले नसते आणि त्यांच्याच भावाक्यात मी आलो असतो का अरे हा हे सूत्र असं आहे याचा अर्थ अजूनही बरेच असू शकतात आणि मग त्यांचं ऐकत बसलो असतो, मी सुद्धा त्याच रस्त्यावरती जाऊ शकलो असतो आणि हा खूप मोठा परमेश्वराचा जो मार्ग आहे त्यापासून मी दुरावलो असतो किंवा मी परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आता ते सूत्र येणार आहे अन्य पुरुष धर्मापासूनही जाय. आता धर्मातला मनुष्य अन्य कसा होऊ शकतो ना, अन्य माणूस आहे तो धर्मातच नाही, तो धर्मातून जाऊ कसा शकतो याचं चिंतन जेव्हा केलं तेव्हा लक्षात आलं की इथं सुद्धा अन्य भरपूर आहे. त्याच्यावरती आपण ते सूत्र आल्यानंतर चिंतन करणारच आहोत. तर ती अन्यांच्या संगतीत न जाणं, आपला धर्म सांभाळण्यासाठी योग्य व्यक्तींकडून, योग्य गुरुजनांकडून, योग्य जीवांकडून समजून घेणं, त्याच्यावरची चिंतन करणं आणि जरी समाधान नाही झालं तर परमेश्वराकडे हट्ट धरणं, प्रार्थना करणं. नक्कीच परमेश्वर 2 दिवस 4 दिवस कितीही दिवस लागो जोपर्यंत समाधान होत नाही त्याचा प्रार्थना परमेश्वराकडे जर केली, हट्ट जर धरला तर नक्कीच त्यातून मार्ग निघत असतो. परमेश्वर प्रचितीला ही गोष्ट आपल्याला भेटत असते. तर अशा पद्धतीने एक अनुभव सांगितला. तुमच्या मनात सुद्धा अशा शंका निर्माण करणारे आहे. आपल्या मनामध्ये शंका निर्माण होत असतात. ते शंका निर्माण होणे चांगलं लक्षण आहे. चिकित्सेतून त्या शंका निर्माण झाल्या पाहिजे, परंतु त्या योग्य पद्धतीने समजून घेऊन जाणून घेऊन ते त्याच्यापेक्षा चांगलं लक्षण आहे, लक्षात घ्या. नाही तर त्या शंका तशाच ठेवायच्या आणि कोणाच्या तरी चुकीच्या सांगण्यावरती त्या शंकेचा वेगळा अर्थ लावायचा, ते चुकीचं आहे. म्हणून अर्थ तो प्रकरणवश परमेश्वराने स्पष्ट सांगितलं. एखाद्या सूत्राचा अर्थ जर समजून घ्यायचा असेल, त्याचं तत्व त्याची जाणीव जर करून घ्यायची असेल तर ते प्रकरणवाशानुसारच जावं लागेल. अन्यथा ते आपण कुठं भरकटून जाऊ शकतो, धर्मापासून जाऊ शकतो. म्हणून आपल्याला धर्म अभ्यास करत असताना अत्यंत सावधपणे तो अभ्यासला पाहिजे. अत्यंत योग्य पद्धतीनं योग्य रस्त्याने आपण जातोय की नाही हे मधून आपण आपल्याला चेक केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. तेव्हाच त्या रस्त्यावरती आपण बिनधोक जाऊ शकतो. आपण आचार मालिकेचं पहिलं सूत्र बघितलं, त्याचं चिंतन केलंय. दुसरं सूत्र तेवढंच महत्वाचं परमेश्वराने आपल्याला सांगितलंय. कारण ज्यावेळेस एकदा असंच स्वामींचा मुक्काम तालुका पैठण म्हणजे ब्राह्मणी येथे असताना एके दिवशी महादाईसा स्वामींना विचारते की जी परमेश्वराचे जे जीवाविषयीचे जे प्रेम आहे ते कसे असते. म्हटले परमेश्वरा जीवाकडून कोणती अपेक्षा असते. अत्यंत महत्वाचा महादाईसांनी प्रश्न विचारला की परमेश्वराला या जीवाकडून काय अपेक्षा आहे किंवा परमेश्वराचं हे जीवाविषयीचं जे प्रेम आहे ते कसं आहे. हे अर्जुन देवाने सुद्धा श्रीकृष्ण महाराजांना एकदा विचारलं होतं की परमेश्वर जीवावर किती प्रेम करतो. त्याचं उत्तर परमेश्वराने देण्यापेक्षा उलट प्रश्न विचारला अर्जुनाला की तुझी आई किती प्रेम करते, त्याच्यात 99 पट अधिक कर, तेवढं मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणजे परमेश्वराने आईचं प्रेम ते नैसर्गिक सांगितलंय. म्हणजे परमेश्वराचा एक अंश काहीतरी
त्या आईमध्ये असतं आणि म्हणून आईचं ते प्रेम नैसर्गिक असतं, कोणत्या प्रकारचं अपेक्षा नाही, स्वार्थ नाही, निरपेक्ष प्रेम. आणि त्याच्या 99 पट अधिक परमेश्वर या जीवावर प्रेम करतो, म्हणजे त्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. तशाच पद्धतीचं महादाईसानी परमेश्वराला सर्वश्री चक्रप्रभूंना प्रश्न विचारलाय आणि त्यांनी स्मित हास्य करून मग हे वचन परमेश्वराने सांगितलेलं आहे की मायाबहिणी अंशस्थिती आमचा दांडिये डोळे के जाईल, परमेश्वर स्थिती कंटकटीयमान गौरी कपाटी के असेल. म्हणजे जे माया बहिणी म्हणजे जीवाच्या ज्या बहिणी असतात, भाऊ असतात, आई असतात, वडील असतील, भौतिक जगाच्या अनुषंगाने, संसाराच्या अनुषंगाने त्यांना असं वाटत असतं की माझा मुलगा दांडिये डोळे के जाईल. आता त्यावेळेस दांडिया होत्या म्हणजे पालख्या वगैरे होत्या. आता आपल्याकडं गाड्या आल्या तर आपल्या बहिणींची, आपल्या भावांची, आपल्या वडिलांची अपेक्षा काय असते का माझा मुलगा कसा मोठा होईल, त्याला मोठी नोकरी कधी लागेल, त्याला गाडी कधी भेटेल, त्याचं लग्न कधी होईल, त्याचा बंगला कधी होईल, अशा अपेक्षा हा जीव जीवाकडून करत असतो. पण परमेश्वर तशी अपेक्षा करत नाही. परमेश्वर हे जीवाकडून अशी अपेक्षा करतात का कंटकटीयमान गौरी कपाटी परमेश्वर ऐसा के असेल. परमेश्वर या जीवाकडून हा जीव गौरी कपाटी म्हणजे डोंगरातल्या ज्या गुहा असतात किंवा साधू संतांना राहण्यासाठी, साधना करण्यासाठी ज्या कोरीव लेण्यासारख्या काही जागा असतात, तिथं हा जीव कधी एकांतात जाईल आणि फक्त माझंच चिंतन करेल, परमेश्वराचं स्मरण करेल, माझाच आठवेल आणि असा आचार करेल तर कंटकटीयमान उठताना बसताना त्याच्या हाडकातून, त्याच्या पायातून, त्याच्या सांध्यातून आवाज कधी येईल, जेणेकरून तो आचाराने इतका योग्य आणि इतका पात्रतेला पोहोचेल कधी आणि माझ्या प्राप्तीला कधी येईल, माझ्यातलं त्याचा अंतर तो कधी कमी करील. कारण परमेश्वराने आपल्यातलं आणि परमेश्वरातलं अंतर कमी केलेलं आहे. परमेश्वराने सृष्टी रचना केली, हे पहिलं पाऊल. मायेच्या तमीभागातून बाहेर काढले, दुसरं पाऊल. त्यानंतर स्वतः अवतार घेतलाय, तिसरं पाऊल. आणि असे अनेक पावलं वाडोवाडी फिरून परमेश्वराने हे जे अंतर आहे जीवाचं आणि परमेश्वराचं, हे परमेश्वराकडून परमेश्वराने तत्वज्ञान सांगून, स्वतःची ओळख करून, स्वतःचा बोध देऊन पूर्णपणे कमी केलेले. पण आपण ते अंतर वाढवलेले. आपलं अन्यथा ज्ञान, आपलं अज्ञान, आपला अप्रयत्न, यातून आपण ते अंतर वाढवत असतो. आणि म्हणून परमेश्वराने या जीवाकडून अपेक्षा काय केली आहे का तुम्ही संसारात पडून ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यात ते कर्म जोडून दुःखात जाऊ नये, तुम्ही सुखात जावं, तुमचं हित करून घ्यावं, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडावं. पण याच्यासाठी गौरी कपाटी जावं लागेल, आचरण करावं लागेल, कंटकटीयमान होऊन राहावं लागेल. अशा पद्धतीनं परमेश्वराने आपल्याला हे सूत्र सांगितले. आता आपण ह्या जीवनामध्ये जगत असताना समाधान प्रवृत्तीनं जगलं पाहिजे. आपल्याला घर नव्हतं, घर भेटलंय राहायला. आपल्याकडं गाडी नव्हती, टू व्हीलर आली, टू व्हीलर होती, फोर व्हीलर आली. खाऊन पिऊन सुखी आहे. नोकरी नाही लोकांना, आपल्याला नोकरी आहे. कोणाला व्यवसाय नाही भेटत, आपल्याला व्यवसाय भेटलेला आहे. सर्व काही आहे. आणि आता तरी किती अभिलाषा करायची, किती पुढं पळायचं, त्याच्यामध्ये किती जीवन व्यतीत करायचं किंवा जीवन व्यर्थ घालवायचं, याचा विचार करून कुठं थांबायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. या सूत्रातून आपल्याला लक्षात आलं पाहिजे. अपेक्षा करणारे करतील, परंतु आपण कसं राहिलं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, आपलं हित कशात आहे ही जाणीव करून मग त्या गोष्टीवरती विचार करून, चिंतन करून आपण आपल्या रस्त्याचं, आपल्या आध्यात्मिक जीवनाचं ध्येय गाठण्यासाठी नियोजन केलं पाहिजे. अन्यथा कुणीतरी म्हणतं अरे तुमच्याकडे गाडी नाही, मग त्या अभिलाषेपोटी आपण धावधाव करायची, गाडी घेण्यासाठी प्रयत्न करायचा. आज स्पर्धा झालेली, त्याच्याकडे गाडी मग माझ्याकडे असली पाहिजे, त्याच्याकडे बंगला मग माझ्याकडे असला पाहिजे, त्याच्याकडे एवढा बँक बॅलन्स मग माझ्याकडे असला पाहिजे, लोक त्याला एवढे मानतात, मग खोटे नाटक हे करून सुद्धा मला मानलं पाहिजे, अशी याची स्पर्धा सुरू झालेली आहे. ही स्पर्धा म्हणजे नरकाचं द्वार आहे. ही स्पर्धा म्हणजे दुःखाचं दरवाजा आहे. या स्पर्धेतून बाहेर पडणं, कोणाबरोबर स्पर्धा न करणं, स्पर्धेत जाण्यासाठी हट्ट न धरणं, स्पर्धेचा विचार सुद्धा न करणं, स्वातंत्र्य मोक्ष पारतंत्र्य बंद. स्पर्धेत उतरणं म्हणजे पारतंत्र्य. आपण दुसऱ्याच्या अनुषंगाने वागायला लागणं म्हणजे पारतंत्र्य. स्वातंत्र्य आपण आपल्या पद्धतीने दमदारपणे हळूहळू कासवाच्या गतीनुसार चालत राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मी माझा अध्यात्माचा म्हणजे सूत्राचा माझ्या जीवनावरती इतका परिणाम झालेला आहे की हे सूत्र जेव्हा मी वाचायला सुरुवात केली, मी व्यवसाय करतोय आणि त्या व्यवसायातून त्याचा मला पडताळा प्रचिती यायला लागली.
स्वातंत्र्य हा मोक्ष पारतंत्र्यामंद याचं चिंतन करता करता माझ्या लक्षात आलं का आपण आपला व्यवसाय आपल्या पद्धतीनं आपल्याला झेपेल, आपल्याला समजेल, आपल्याला जाणवेल किंवा आपल्याला करता येईल आपल्या गरजेपुरता आपण केला पाहिजे. स्पर्धा कधी केली नाही पाहिजे. मी एक इंटरनॅशनल कंपनीचा डिस्ट्रीब्युटर आहे नाशिकचा. ते वर्षातून आमचे 8-8, 10-10 दिवस ट्रेनिंग ठेवतात आणि त्या ट्रेनिंगमध्ये व्यवसाय कसा करावा, किती करावा, कशा पद्धतीने त्यात रिस्क घ्यावी, कशा पद्धतीने प्रॉफिट कमवावं याच्यासाठी कंटिन्यू हॅमरिंग चालू असतं. ब्रेन वॉश केलं जातं. डीलरमध्ये मग स्पर्धा लावल्या जातात की ह्या डीलरनी एवढं टार्गेट दिलं होतं, त्यांनी एवढं टार्गेट अचीव्ह करून पुढं एवढं केलं तर त्याला एवढा प्रॉफिट झाला. त्याच्या मग मुलाखती, परत त्यांनी बिझनेस कसा केला, ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी त्यांनी कोणत्या कोणत्या कृत्या आयडियाज वापरल्या ते सांगणं. एक्सपर्ट लोकांकडून आम्हाला ते त्यांचं तत्वज्ञान व्यवसायाच्या दृष्टिकोनाचं सांगणं. परत प्रत्येक महिन्याचं टार्गेट, 3 महिन्याचं टार्गेट, मग 6 महिन्याचं टार्गेट, वर्षाचं टार्गेट असं देऊन कितीतरी स्कीम कंपन्या आपल्याला राबवत असतात. परंतु याचा परिणाम कधी झाला नाही. नवीन कंपनीनं मला टार्गेट देऊन पाहिलं, इंजिनियरनी सांगून पाहिलं, मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी माझ्या पद्धतीने व्यवसाय करणारा मनुष्य. तुम्ही सांगताय म्हणून मी करणार नाही, तुम्ही पळायला लावताय म्हणून मी पळणार नाही. तेव्हा त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या पद्धतीनं त्यांनी सांगायचं काम केलं, आपण आपल्या पद्धतीनं सांगायचं काम केलं. यातून एक असा फायदा झाला की माझी स्वस्थता जी आहे, स्वस्थचित्तता जी आहे ती कधी भंगली नाही. कारण दुसऱ्यांची बघितल्यानंतर आपल्याला ती ईर्ष्या निर्माण होत असते की यांनी एवढा बिझनेस केला, आपणही केला पाहिजे, यांनी एवढी गाडी घेतली, त्यांनी आपणही घेतली पाहिजे, कंपनीनं त्याला या स्कीममध्ये गाडी घेऊन दिली, या स्कीममध्ये त्याला गोल्ड कॉईन दिलं, आपणही ते मिळवायला पाहिजे. ही जी ईर्ष्या ही पूर्णपणे मरून गेली. आणि ईर्ष्या धर्मामध्ये आचरणाची असली पाहिजे, देह क्षपण्याची असली पाहिजे, प्राप्तीची असली पाहिजे. ती ईर्ष्या वैराग्य देवाला होती. आचार्य एकदा निरूपण करत असताना असा कोण आहे मायेच्या पोटी का जो परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने खांडे काढून जाईल असं आव्हान केलं, चॅलेंज केलं. आणि वैरागी देव 12 वर्षाचे असताना त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं, आव्हान स्वीकारलं आणि देशाच्या बाहेर खांडे काढून परमेश्वराच्या प्राप्तीला गेले. आचार्यांना ते दुःख होतं का माझा मुलगा माझ्या पाठीमागून आला आणि प्राप्तीला माझ्या अगोदर गेला. परंतु त्याच्या जीवाचं त्यात योग्यतेचा अधिकार असल्यामुळं, परमेश्वराने स्वतः त्यांचं नामकरण केलेलं असल्यामुळं ही वैरागी देव आणि तेच वैरागी देवनी इतिहास घडवला. तर ही ईर्ष्या आपण आध्यात्मिक जीवनामध्ये असताना कशी असली पाहिजे? ईर्ष्या असली पाहिजे, परंतु कोणती? भौतिक जगाची ईर्ष्या ही दुःख देणारी असते आणि आध्यात्मिक जगाची जी ईर्ष्या आहे ती परमेश्वर प्राप्तीला नेणारी असते. इथं तुम्हाला आनंद भेटणार आहे, तिथं दुःख भेटणार आहे. कोणत्या गोष्टीची ईर्ष्या घ्या, कपड्याची ईर्ष्या घ्या, गाडीची ईर्ष्या घ्या, व्यवसायाची ईर्ष्या घ्या, घराची ईर्ष्या घ्या, समाजाच्या अनुषंगाने ईर्ष्या घ्या, कोणती महत्वाकांक्षा, मग ती राजकीय असेल, सामाजिक असेल, बौद्ध व्यावसायिक असेल, कौटुंबिक असेल, कोणत्या ईर्ष्या या दुःखात नेणाऱ्या, नरकाला नेणाऱ्या, दुःखात पाडणाऱ्या. आध्यात्मिक जीवनामधली ईर्ष्या, मग तो एवढा अभ्यास करतोय मी तेवढा केला पाहिजे, तो एक सत्संग ऐकतोय मी 2 ऐकले पाहिजे, तो 4 वचनं वाचतोय मी 10 वाचले पाहिजे, त्याला असं सांगता येतं मी त्याच्यापेक्षा चांगलं सांगता आलं पाहिजे, तो वचन संबंध वचन अर्थ वाचतो मी त्याच्या पुढे जाऊन स्थळाचा अभ्यास केला पाहिजे. अशा पद्धतीने ती ईर्ष्या, तो 4 सूत्राचं आचरण करतोय, तो एवढा चांगला वागतोय मी त्याच्यापेक्षा चांगला वागेल, तो एवढा चांगला बोलतोय मी त्याच्यापेक्षा चांगला बोलेल, तो एवढा चांगला विचार करतो त्याच्यापेक्षा मी चांगला विचार करेल, तो एवढाच होकारात्मक विचार करतोय त्याच्यापेक्षा मी जास्त होकारात्मक विचार करेल. ही ईर्ष्या परमेश्वर प्राप्तीला घेऊन जाणारी ईर्ष्या असली पाहिजे, परंतु कोणत्या पद्धतीची? सात्विक, राजस आणि तामस ईर्ष्याचे असे प्रकार आहे. आपण सात्विकतेच्या पलीकडे निर्गुण निराकाराची ईर्ष्या, परमेश्वराच्या प्राप्तीची ईर्ष्या धरली पाहिजे आणि त्या प्राप्तीच्या ईर्ष्येने परमेश्वर आपल्याला प्राप्त करता येऊ शकतो. अन्यथा भौतिक जगातल्या ईर्ष्या यातून परमेश्वराचा थोडा अनुभव सुद्धा आपल्याला भेटू शकत नाही. ही उलट स्वार्थापायी दृष्टपर आपलं हे चाललंय, हे सारं दैवराटीचं नसल्यामुळं हे सारं वाया जाणार आहे. कारण सृष्टीशून्य जे जर वाया जाणार असेल तर किती मिळवलं आणि किती केलं त्याला अर्थ काय? आणि म्हणून आपण नीट विचार केला पाहिजे. आचार्यांना जेव्हा देवाने पहिल्याच याच्यात सांगितलं का आचार्यांना वाटलं की बाबा मी आता देवाजवळ राहावं, तर देवाला स्पष्ट सांगितलं का असं कधी या आणि कधी जा असं नाही.
नीट विचार करा, जेव्हा मी पाठवेल तेव्हा जाता येईल, जोपर्यंत मी ठेवेल तेव्हा तोपर्यंत तुम्हाला राहावं लागेल. ज्यावेळेस ते विचार करायचे घरचा दादोसांचा, त्यावेळेस देव लगेच म्हणजे नीट विचार करा. तुमची जे सोबती ते बाहेर दूर जात आहे, तुम्ही नीट विचार करा. जेव्हा इकडचा विचार करतील का मी देवाजवळ राहिलो पाहिजे, राहिलं तर माझं हित आहे, माझं भलं आहे, तर देव काही म्हणत नव्हते, कारण योग्य विचार होता आणि योग्य विचार करत होते, म्हणून त्यांना काही डिस्टर्ब करत नव्हते. पण जेव्हा तिकडचा विचार केला तेव्हा ही लीळा आपण आठवली पाहिजे. आणि देवानी जशी चुटकी वाजवून आचार्यानं सावध केलं, त्या लीळेतून आपल्याला पण परमेश्वर सावध करताय का नीट विचार करा, नेक विचार करा, चांगला विचार करा, आणि त्या विचारातूनच परमेश्वर प्राप्तीच्या रस्त्यावरती दमदारपणे पावलं टाका. असा विचार, ही अशी लीळा ही सतत आपल्या स्मरणात चिंतनात असली पाहिजे. त्या पद्धतीनंच आपण चाललो पाहिजे. महादाईसांनी विचारलेल्या प्रश्नाला परमेश्वराने अत्यंत सुंदर उत्तर या सूत्रातून दिलेलं आहे की आपण जीव स्वार्थी असल्यामुळे आपण आपल्या पद्धतीनंच अपेक्षा करतो आणि अपेक्षा करत असतो. त्या पद्धतीनंच आपण त्याचा विचार करत असतो, चिंतन करत असतो आणि तशाच पद्धतीनं मिळवण्याचा प्रयत्न पण करत असतो. आजूबाजूला जे लोक आहेत ते सुद्धा तसाच विचार करतात, म्हणून आपल्या नातेवाईक असतील, संबंधी असतील, ते तसा विचार करतात आणि तसा विचार आपल्याला घातक आहे. म्हणून परमेश्वराने सांगितले संबंधियांचा त्याग तो विशेष त्याग. ती लिंक आपल्याला लावता आली पाहिजे, ते लक्षात आलं पाहिजे, ते लक्षात यायला पाहिजे की परमेश्वराने विशेष त्याग का सांगितला आहे. आणि तिच्या खाली अनेक सूत्र स्पष्टीकरण केलेलं आहे की संबंधी अधिकार नाही, संबंधी विकार, विकारी रसू, हे सर्व सूत्र स्पष्टीकरणात्मक आहे. परंतु पुढचं आचार मालिकेमधलं त्याचं जे पाठ आणि पाठांतर जे आहे, परमेश्वरांनी तत्वज्ञानाच्या अनुषंगाने जी केशवदासांनी मांडणी केलेली आहे आचार, त्याच्यानंतर आचार मालिका म्हणजे पाठ आणि पाठांतर, तर त्याची लिंक आपल्याला लागली पाहिजे आणि त्यातून आपण सावध होऊन पुढे गेलो पाहिजे. पोरा जीवा कवनी सामग्री न व्हावी. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जर तुम्हाला हा रस्ता कापायचा आहे, तुम्ही परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आध्यात्मिक प्रवास करत आहे, तर ह्या जीवाकड परमेश्वराच्या तत्वज्ञानाव्यतिरिक्त, परमेश्वराच्या आचारा विचाराव्यतिरिक्त, परमेश्वराच्या धर्माव्यतिरिक्त कोणती सामुग्री असली नाही पाहिजे. मग ती कोणती सामुग्री असते जीवाकड? साधकाजवळ कोणते तंत्र मंत्र किंवा वेद, आगम, ज्योतिष, वैद्यक या ज्या सामुग्री आहेत, याचा उपयोग करून लोक स्वतःचं उखळ पांढरं करण्याचा प्रयत्न करतात. आपल्याकडे सुद्धा त्या गोष्टीचं बरंच पेव फुटलेलं आहे. तर ही सामुग्री परमेश्वरांनी त्याग करायला लावलेली आहे. ज्याच्याजवळ ही सामुग्री आहे तो मात्र दैवराटीचा नाही. हे परमेश्वर स्पष्ट अनेक सत्संगामध्ये आपण याच्यावरती अगदी स्पष्ट विचाराचं चिंतन केलेलं आहे. तर तो परमेश्वर दैवराटीचाच नाही, परमेश्वर मार्गाचाच नाही, असं समजून आपण त्याच्याशी असंग केला पाहिजे. तर परमेश्वराचं सूत्र स्पष्ट आहे की तुम्हाला ह्या जीवाला अशा जे चुकीच्या ज्या सामुग्री आहेत त्या कोणत्या असल्या नाही पाहिजे. जर त्या असल्या तर तुम्ही दैवराटीचे ठरू शकत नाही. आणि मग ती अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, विधी किंकरत्व असेल, काही ज्योतिषशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, धागेदोरे असेल, गंडेदोरे असेल, तंत्रमंत्र असेल, या साऱ्या सामुग्री या परमेश्वराने त्याग करायला लावल्या. पोरा जीवा कवनी सामग्री नव्हे, जीवाकडे कोणती सामग्री असली नाही पाहिजे. जर असेल तर त्यांनी त्याग केला पाहिजे आणि त्या त्यागातूनच परमेश्वर प्राप्ती झाली पाहिजे. तर आपण सुद्धा, आपल्याला एक अभिलाषा असते, आपण सकाळी पेपर आला का आपण पहिलं ज्योतिष राशी भविष्याकडे नजर जाते. कधीतरी आपण हात दाखवतो, कधीतरी मुलाची कुंडली काढतो, आपली कुंडली 10 वेळा चाळून पाहतो. कुंडलीत राहतं की आपला ऍक्सिडेंटली मृत्यू होणार आहे आणि अशा वर्षी होणार आहे, 21व्या वर्षी, 22व्या वर्षी, आणि आपण आता ती कुंडली वाचत असतो 45व्या वर्षी. ती कुंडली खरी ठरली तरी त्या कुंडलीवरती आपला विश्वास असतो. ही अन्य सामुग्री. का विश्वास असतो? तर त्या ब्राह्मणाने काहीतरी सांगितलेलं असतं, त्या कोणते तरी भक्तांनी काहीतरी सांगितलेलं असतं, आपण ते केलेलं असतं आणि म्हणून आपल्याला वाटतं की आपण मरणार होतो पण आपण मेलो नाही. उलट त्यातून आपण सावध झालो पाहिजे की आपण मेलो नाही. जे आपल्याला एक्स्ट्रा जीवन जे भेटलेले ते परमेश्वराने लीळावशी आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचा सदुपयोग आपण केला पाहिजे. परंतु चंगळवाताकडे झुकतो आणि आपलं जीवन बर्बाद करून घेत असतो. त्यांनी जे आपल्याला कर्मकांड सांगितलं, त्यांनी त्याचा व्यवसाय करून पैसे घेऊन त्याच्या कुटुंबाला त्यांनी लावलेले असतात. तो त्याच्या ठिकाणी यशस्वी होतो पण आपण आपल्या ठिकाणी अयशस्वी होतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दैवराटीच्या लोकांनी याचा विचार सुद्धा करायचा नाही,
कारण अनन्य भक्ती परमेश्वराने सांगितली, एकनिष्ठ भक्ती परमेश्वराने सांगितली आहे. ती एकनिष्ठ भक्ती म्हणजे फक्त परमेश्वराचं किंकरत्व. परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय कोणाच्या अधीन व्हायचं नाही आणि कोणाच्या अधीन व्हायचंय. विधीच्या अधीन होऊ नका, म्हणजे विधीमध्ये सर्वच आलं. परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय येत अधीन होईजे म्हणितले ती की जे अधीन होऊन म्हणितलं ती करायचंय. अधीन होणं म्हणजे एकनिष्ठ होणं. दुसरा कोणता विचार न करणं, कोणतंही चिंतन न करणं, कोणती कृती न करणं, त्याला अधीनत्व म्हणतात. आणि मग ते अधीन होऊन परमेश्वरानेच एवढं सांगितलंय तेच करणं, त्या चौकटीच्या बाहेर विचार न करणं, चिंतन न करणं, कृती न करणं म्हणजे अनुसरण आहे. परमेश्वराने जे सूत्र सांगितले, काही व्याख्या सांगितलेल्या त्या अत्यंत चिंतनीय, अत्यंत व्यापक दृष्टिकोनातून सांगितलेल्या आहे. पण ते आपण समजून घेतल्या पाहिजे. म्हणून आपल्याकडे जर काही अशी सामुग्री असेल तर ती आपण बाळगली नाही पाहिजे. एकदा असंच मी जाळीच्या देवाला गेलो आणि तिथं चिठ्ठी, गळ्यात काहीच नाही आणि मित्रमंडळी असायची, गळ्यात काहीतरी असलं पाहिजे. सोनं घालायची इच्छा नाही किंवा बाकीचे काही काळे दोरे वगैरे घालायची इच्छा नाही. मग चला देवाची चिठ्ठी आहे म्हणून घेतली, तिथून चिठ्ठी घातली गळ्यात. एक साधू भेटले, त्यांना माहीत होतं, ओळख होती. ते म्हणे तुम्हाला काही बाहेरची बाधा वगैरे झाली का? म्हणलं का हो असे विचारता? म्हणजे तुम्ही ती चिठ्ठी घातली म्हणून वाटलं म्हणे मला. म्हणजे माझ्या नंतर ते लक्षात आलं की ज्यांना बाहेरची बाधा आहे, अशी शंका आहे, मानसिक रुग्ण आहे, बाकीचे अशा गोष्टीचा ते आधार घेतात. आणि मग मी ती चिठ्ठी काढली, उत्सुकता म्हणून ती खोलली तर त्याच्यात काही नव्हतं. म्हणजे सर्व मूर्खात काढायचं काम. पैसे कमावण्याच्या उद्देशाने काही लोकांनी त्याचा आधार घेतलेला असतो आणि त्याच्यात आपण अडकणं म्हणजे धर्मापासून दूर जाणं. म्हणून यातून आपण बाहेर पडणं, आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज वाटली नाही पाहिजे. आपल्याकडे जे परमेश्वराचं नाम आहे ते सर्वात मोठं आहे. ते परमेश्वराचं नाम समर्थ आहे. परमेश्वराने स्वतः सांगितलंय माझं नाम जे आहे तेच तुम्हाला प्राप्तीला घेऊन जाणार आहे. नामे वेद, नामे बोध, नामे सायन, नामे प्राप्ती. ते नामाने जर आपल्याला सर्व काही भेटतंय तर नामाव्यतिरिक्त घेण्याची अपेक्षा का करावी? नामाव्यतिरिक्त काहीतरी आपल्याकडे असावं याची इच्छा तरी का करावी? त्या नामाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची किंमत कशाची आपल्याला जास्त वाटली नाही पाहिजे. कशाचा आपण आधार नाही घेतला पाहिजे. नाम हेच परमेश्वराचं प्राप्तीला घेऊन जाणारं साधन आहे आणि ते मुख्य साधन आपण ठरवून त्याचं नामस्मरण करणं, त्या परमेश्वराला प्राप्त करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तिथपर्यंत आपण पोहोचण्यासाठी आपल्याला परमेश्वराने हे तत्वज्ञान जे सांगितलंय त्या तत्वज्ञानातून या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. पोरा जीवा कवनी सामग्री न व्हावी. कसलीच कोणतीच सामग्री आपल्याला, कोणतीच अभिलाषा नाही पाहिजे, कोणत्याच इच्छा नाही पाहिजे, कोणत्याच अंधश्रद्धा नाही पाहिजे, कोणत्याच कर्मकांड नाही पाहिजे, कोणत्याच विधी नाही पाहिजे. फक्त परमेश्वराची भक्ती पाहिजे. हे परमेश्वराने अगदी सोपं आणि सरळ अपेक्षा केलेली आणि ती आपण करू शकतो. आणि ती केली तरच आपण दैवराटीची, ती केली तरच परमेश्वराचं साह्य. तसं वागलो, तसं बोललो, तसं राहिलो तरच परमेश्वराची प्राप्ती आहे. हे एकदम आपल्या बुद्धीवरती, हृदयावरती कोरून ठेवा. यात कोणत्या प्रकारची मनात शंका न येता आपण त्यावरती चाललो पाहिजे. पोराजीवा सामग्री म्हणजे गडदारागा. ही सामग्री म्हणजेच गडदारा म्हणजे सर्वात मोठा खड्डा आहे. जीवासाठी ती सामग्री म्हणजे आपण कर्मकांडात गेलो, अंधश्रद्धेत गेलो, कशाच्या तरी आलतू फालतू गोष्टीचा आधार घेऊन जर आपण धार्मिकता करायला सुरुवात केली, एकनिष्ठ भक्तीतून आपण दूर गेलो, मिश्र भक्तीत अडकलो, तर सर्वात मोठा गडदारा म्हणजे सर्वात मोठा खड्डा आहे. त्या खड्ड्यात गेल्यानंतर मात्र आपल्याला थोडी उसंत नाही, बाहेर आपण पडू शकत नाही. तो खड्डा म्हणजे नरकाचा आहे, तो खड्डा म्हणजे दुःखाचा आहे, तो खड्डा म्हणजे जन्ममृत्यूचा आहे. परमेश्वराने स्पष्ट सूत्रातून सांगितले सामग्री झाली नाही पाहिजे. आणि जर सामग्री असेल तर तो सर्वात मोठा तुमच्यासाठीच खड्डा आहे, तो तुम्हीच खोदलाय आणि त्या खोदलेल्या खड्ड्यात तुम्हीच पडणार आहे, आपणच पडणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्या खड्ड्यामध्ये पडायचं का परमेश्वर प्राप्तीला जायचं, दुःखात जायचं का परमेश्वराच्या आनंदाला जायचं, ही सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. सर्वस्वी आपल्या विचारावरती, आपल्या कृतीवरती आणि आपल्या प्रयत्नावरती अवलंबून आहे. त्याचा आपण विचार केला पाहिजे. सगळी सामग्र्या परित्यजन येथीच्या उत्पत्ती व्हावे. परमेश्वराने सांगितले सगळी सामग्री म्हणजे या ज्या सामग्री आहेत वेगळ्या, याचा पूर्णपणे त्याग करायचा आहे. पूर्णपणे सगळी सामग्र्या परित्यजनी, सर्व सामग्री परित्यजनी येथीच्या म्हणजे परमेश्वराच्या तत्वज्ञानाच्या उत्पत्ती उत्पन्न म्हणजे त्यातून जे तत्वज्ञान आपल्याला कळणार आहे, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपल्याला जे समजणार आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे. सगळी सामग्र्या परित्यजनी म्हणजे त्याचा त्याग जर केला तरच परमेश्वराच्या या तत्वज्ञानाचा आपल्यावरती परिणाम होऊ शकतो. त्यातूनच उत्पत्ती उत्पन्न अर्थाने आपण ते घेऊ शकतो.
म्हणजे त्यातूनच आपल्याला या गोष्टीचं जे तत्वज्ञानाचं जे मर्म आहे, तत्वज्ञानाचं जे मोठेपण आहे, तत्वज्ञानाचं जे श्रेष्ठत्व आहे, परमेश्वराने सांगितलेल्या ज्या धर्माची जी गोष्ट आहे त्यातून ती आपल्याला मिळाली पाहिजे. सगळी सामुग्री म्हणजे जे व्यक्तित्रयाची जी युक्तित्रयाची ज्या सामुग्री आपण जीवन जगत असताना, भौतिक जगामध्ये सुख प्राप्त करत असताना आपण जे मिळत असतो त्या मात्र त्याग केला पाहिजे. आणि शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती याचा त्याग करून कोणत्या प्रकारचा उपयोग त्याचा न करता, लक्षात ते न घेता, येथीच्या म्हणजे परमेश्वराच्या तत्वज्ञानाने जे आपल्याला प्रमाणबद्ध परमेश्वराने जे ब्रह्मविद्याशास्त्र सांगितलंय तेच घ्यावं आणि ते घेतल्यानंतर त्यातून परमेश्वराच्या आपल्यातलं जे अंतर आहे ते कमी करावं. ते कमी करण्यासाठी आपण ते अभ्यासावं आणि त्यातूनच परमेश्वर प्राप्ती करून घ्यावी. स्पष्ट परमेश्वराने सांगितलंय. म्हणजे बेलापूर येथे मुक्कामी असताना भट्टोबासांनी असंनिधान धर्माविषयी जेव्हा आचार्यांना प्रश्न केला का महात्म्यांनी कसे वागावे, कसे राहावे, त्याग कसा करावा, ह्या निरूपण करत असताना परमेश्वरांनी हे वचन आचार्यांना निमित्त करून आपल्याला सांगितलेलं आहे. तर सगळी सामुग्री परित्यज्याने परमेश्वराच्या तत्वज्ञानाचे आपण हे केलं पाहिजे. त्यातूनच आपण सर्व सामुग्रीचा त्याग करून ईश्वराच्या ब्रह्मविद्याशास्त्राच्या ठिकाणी जे संबोधन करावे लागते, सखोल अर्थ शोधावा लागतो किंवा ते तत्वज्ञानाचा हेतू काय हे जाणावं लागतं, ते आपण जाणलं पाहिजे आणि त्यातूनच परमेश्वर प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आज आपण 118व्या सत्संगामध्ये प्रवेश करत असताना आचार मालिकेच्या वचनांचं चिंतन करतोय आणि आज या आचार मालिकेचे 3-4 सूत्रांचं आपण चिंतन केलेलं आहे. आपण नक्की प्रतिक्रिया कळवा. योग्य अयोग्य जर सांगितलं तर त्यावरती आपण नक्की चिंतन करू. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.